Hello, dear student. Today we learn a new topic of energy flow in an ecosystem, that is food chain and food web. बघा, काल जो आपण चॅप्टर चालू केलेला आहे त्याचं नाव आहे एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम. त्यातले आपण काही सिंपल सिंपल डेफिनेशन काल बघितलेले आहेत. जसे की एनर्जी म्हणजे काय, इकोसिस्टीम म्हणजे काय. त्याचनंतर आपण काही जनरल इन्फॉर्मेशन म्हणून फूड चेन आणि फूड वेब याच्या डेफिनेशन काल बघितले आहेत. तर आज आपण डेफिनेशन विथ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन हे बघणार आहोत. बघा, आता फूड चेन म्हणजे काय. सर्वप्रथम काय आपल्याला डेफिनेशन कळालं, त्यातल्या तर डायग्रामही समजल्या तर आपल्याला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन लिहिता येतं. एखादं जर विचारलं डिफाईन फूड चेन, डिफाईन फूड वेब, त्याचं डायग्राम पण आपल्याला काढता आलं पाहिजे, त्याची डेफिनेशन पण आपल्याला लिहिता आली पाहिजे, एक दोन पॉईंट आपण पण त्याबद्दल लिहिता आले पाहिजे. आता बघा, फूड चेन म्हणजे काय. फूड चेन, आता फूड चेन म्हणजे काय सिंपल काल सांगितलं तुम्हाला मी. फीडिंग रिलेशनशिप अमॉंग द प्रोड्युसर, कंझ्युमर अँड सॅक्रिफाइड इन अ इकोसिस्टम इज कॉल्ड फूड चेन. म्हणजे काय, ज्यांचं रिलेशनशिप आहे, प्रोड्युसर कुणावर डिपेंड आहे, ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, ते कुणावरही डिपेंड आहे. पण कंझ्युमर हे प्रोड्युसरवर डिपेंड आहे. आणि सॅक्रिफाइड हे काय करतात, डिकॉम्पोज म्हणजे डेड अँड डिके मॅटरवर ग्रो होत असतात. म्हणजे एकमेकावर जे त्यांचं रिलेशन आहे त्या सायकलला, त्या फिडिंगला आपण काय म्हणत असतो, फूड चेन म्हणतो. म्हणूनच म्हणले तर फिडिंग रिलेशनशिप अमॉंग प्रोड्युसर, कंझ्युमर अँड सॅक्रिफाइड इन अ इकोसिस्टम इज कॉल्ड फूड चेन. मग या फूड चेन मध्ये कमीत कमी 4, 5 आणि त्यापेक्षा जास्त काय असतात, लिंक असतात. त्याला आपण काय म्हणतो, फूड चेन म्हणतो. 4 असू शकतात, काही ठिकाणी 5 असू शकतात. तिथल्या त्या इकोसिस्टमवर, तिथल्या त्या इन्व्हायरमेंटवर डिपेंड करतात. आता बघा, आपण एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन घेतलंय. ग्रास 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 ग्रासला कोण खातं, ग्रासोफर खातात, नाकतोडा म्हणतो आपण. किंवा आपलं जे गवत आहे त्या ठिकाणी आपलं डिअर पण येतं. पण इथे एक आपल्या सिंपल सिरीज आहे, एक डिफायनाइट सिरीज आहे फूड चेन मध्ये. बघा, ग्रासला कोण इटिंग करतं, ग्रासोफर. ग्रासोफरला इटिंग कोण करतं, फ्रॉग. फ्रॉगला कोण करतं, स्नेक. स्नेकला कोण करतं, इगल. इगल म्हणजे बर्ड्स. आणि त्याच्यानंतर नॅचरलरित्या किंवा बाय चान्स इन्सिडेंटली इगल जर डेड झाला तर त्याचं डिकम्पोज होतं सॉइलवर, आणि त्याच्यापासून परत काय होतं, ग्रास यायला. सिंपल. म्हणून फूड चेनला आपण काय म्हणतो, फीडिंग रिलेशनशिप अमॉंग प्रोड्युसर, कंझ्युमर अँड सॅक्रिफाइड इन इकोसिस्टम इज कॉल्ड फूड चेन. इच चेन कन्सिस्ट 4, 5 और मोर लिंक्स. बस एवढंच, एक डेफिनेशन, एक पॉइंट आणि त्याचं एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपल्याला लिहिता आलं पाहिजे. समजलं. आता फूड चेन झालं. त्याचबरोबर आपण याला मराठीत काय म्हणतो, अन्न साखळी असं म्हणतो. फूड चेनला मराठीत अन्न साखळी म्हणतात. आता फूड वेब म्हणजे अन्न जाळी. एकच डिफरन्स आहे याच्यात, मी सांगतो पुन्हा दोन्ही डेफिनेशन सांगितल्यानंतर. बघा, आता फूड वेब म्हणजे काय. फूड वेब आर इंटरकनेक्टेड टू द फूड चेन इन अ इकोसिस्टम. इथं काय होतं, फीडिंग रिलेशनशिप अमॉंग प्रोड्युसर, कंझ्युमर अँड सॅक्रिफाइड इन इकोसिस्टम इज कॉल्ड फूड चेन. इथं काय म्हणतात, फूड वेब आर इंटरकनेक्टेड टू द फूड चेन इन अन इकोसिस्टम. त्याचीच एक दुसरी व्याख्या ऑर मध्ये, मेनी इंटरकनेक्टेड फूड चेन टू फॉर्म ए फूड वेब. वेगवेगळ्या अन्न साखळ्या एकत्र येतात आणि त्याच्यापासून काय तयार होतं, फूड वेब, अन्न जाळं तयार होतं. म्हणूनच आपल्याला ही जर डेफिनेशन हार्ड जात असेल तर ही करा, सिंपल. मेनी इंटरकनेक्टेड फूड चेन टू फॉर्म ए फूड वेब. आता इट इज अ सिंपल फॉर्म ऑफ चेन, वन ऑर्गॅनिझम फीड ऑन व्हरायटी ऑफ अदर ऑर्गॅनिझम. म्हणजे एक ऑर्गॅनिझम हा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझमवर फिडिंग करू शकतो. कसं काय, कारण इथं सांगितलंच आहे, मेनी इंटरकनेक्टेड फूड चेन टू फॉर्म ए फूड वेब. म्हणजे वेगवेगळ्या अन्न साखळ्या एकत्र येऊन काय तयार होतं, अन्न जाळं तयार होतं. आता त्याचं एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघा खाली कसं दिलंय. इथं काय होतं, सिरीज होती, एक सिरीज होती, डिफायनाइट सिरीज होती. तिथं सिरीज नाहीये, तिथं वेगवेगळे ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमला इट करत असतात. आता बघा, इथं ग्रास दिले, ग्रासला कोण करतं, इन्सेक्ट करतात. इथं काय केलं, ग्रासोफर केलं. मग इथं पण ग्रासोफर करतं. परत त्याला फ्रॉग, फ्रॉगला स्नेक, स्नेकला कोण करतं, इगल, इगलचं डिकॉम्पोजिशन होतं आणि परत ग्रास तयार होतं. ग्रास म्हणा किंवा वेगवेगळं बुरशी त्या ठिकाणी येतात, सॅफ्रोफाइट्स येतात असं. पण त्याच्यामध्ये ग्रासला इथे इन्सेक्ट पण इटिंग करतो, इन्सेक्टला परत फ्रॉग इटिंग करतो, किंवा चिकन स्नेक काय करतो, चिकनला पण इट करतो. इथं फक्त फ्रॉगला इट करत होता. परत इगलला कोण करतं, डिकॉम्पोज होतं. आणि परत इथं डिअर, हरिण सुद्धा एका वेळेस ग्रास खातो आणि हरणाला पण टायगर इट करत असतो असं. म्हणजे इथं वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमला इट करतात. त्याच्यामुळेच आपण इथं म्हणलेलं आहे, मेनी इंटरकनेक्टेड फूड चेन टू फॉर्म ए
फूड वेब असं. बघा फक्त एकच डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. इथं एक सिरीज होती ज्याच्यामध्ये एक ऑर्गॅनिझम एकाच ऑर्गॅनिझमला इट करत होता, पण इथं तसं नाही. वेगवेगळे ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमला इट करतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो फूड वेब, आणि ह्याला काय म्हणतो फूड चेन. कालचे दोन डेफिनेशन राहिल्या होत्या, जनरल डेफिनेशन घेतलेलं, पण त्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन राहिलं होतं. आणि ही फूड वेब काय करते, इन्क्रीजेस द स्टॅबिलिटी ऑफ इकोसिस्टम. इकोसिस्टमची स्टॅबिलिटी वाढतं, स्थिरता वाढवतं. म्हणजे जेणेकरून काय होतं, तिथं जी चेन आहे, जिथं जी वेब आहे फूडची वेब, ती स्टेबल राहते. कशामुळे स्टेबल राहते, कारण इथं अन्न हे एनर्जी आपल्याला वेगवेगळ्या अॅनिमल मधून मिळत असते, म्हणून तिथं ते स्टेबल राहतं. पण इथं फक्त एक सिरीजच होती, म्हणजे एक अॅनिमल दुसऱ्या अॅनिमलवर डिपेंड होतं असं. आता त्याच्या पुढचा एक टॉपिक आहे द एनर्जी पिरॅमिड. हा कालच्या डेफिनेशन मधला टॉपिक आपला राहिला होता. आता नेक्स्ट टॉपिक आपण बघूया. बघा द एनर्जी पिरॅमिड. आपल्या चॅप्टरचं नावच आहे एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम. एनर्जी सांगितलं तुम्हाला. एनर्जी म्हणजे काय, कॅपॅसिटी टू डू वर्क. कॅपॅसिटी टू डू वर्क म्हणजे एखादं कार्य करण्यासाठी, एखादं काम करण्यासाठी आपल्याला जी ऊर्जा लागते त्याला आपण काय म्हणतो एनर्जी. मग एनर्जी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. एनर्जी मीन्स कॅपॅसिटी टू डू वर्क, किंवा एनर्जी आपण कधीच नष्ट करू शकत नाही. एनर्जी कॅपॅसिटी टू डू वर्क. दुसरा पॉइंट, एनर्जी आपण कधीच नष्ट करू शकत नाही. एनर्जी नायदर क्रिएट नॉर डिस्ट्रॉय बट कन्वर्ट वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आता एनर्जी पिरॅमिड शिकण्याच्या अगोदर आपल्याला एनर्जी तर समजलं आहे, सुरुवातीलाच आपण सांगितलं. आणि आता फक्त राहिला विषय पिरॅमिडचा. पिरॅमिड पण सांगतो काय असतं. पण एनर्जी अगोदर एकदा परत बघा. एनर्जी म्हणजे काय, कॅपॅसिटी टू डू वर्क. कुठलंही कार्य करण्यासाठी, कुठलंही वर्क करण्यासाठी आपल्याला ऊर्जेची आवश्यकता. विदाऊट एनर्जी, विदाऊट ऊर्जा आपण कुठलंच काम करू शकत नाही. मग एनर्जी आपण तयार करू शकतो का, करू शकत नाही. ती नष्ट करू शकतो का, अजिबात नाही. फक्त ती आपण एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण तिला ट्रान्सफर करू शकतो. आता हे झाले एनर्जी. आता पिरॅमिड म्हणजे काय सांगतो. आता काही पुस्तकात आपल्याला एक पिरॅमिडची डायग्राम दिलेली आहे, ते पण आपण रिप्रेझेंट करूया. बघा ऑल प्रोड्युसर इन द इकोसिस्टम. ह्या फर्स्ट ह्याच्यामध्ये काय, ऑल प्रोड्युसर आहे. ठीक आहे. इथं हर्बिव्होरस आहे. त्याच्यानंतर वरच्या लेवलला कार्निव्होरस आहे.
आणि तो ओमनिवोरस आहे. आणि यांनी प्रत्येकाला एक लेवल दिले. आता काही ठिकाणी फक्त 3 लेवल घेतले ट्रॉपिक लेवल, पण बुक मध्ये आपल्याला 4 ट्रॉपिक लेवल दिले. फर्स्ट ट्रॉपिक लेवल, सेकंड ट्रॉपिक लेवल, थर्ड ट्रॉपिक लेवल आणि इथे दिले फोर्थ ट्रॉपिक लेवल. असं 4 ट्रॉपिक लेवल दिले. पण डायग्राम समजल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, इथं खाली नाव दिलं त्यांनी ट्रॉपिक लेवल म्हणून. अगोदर मी तुम्हाला पिरॅमिड काय असतं ते समजून सांगतो. पिरॅमिडला आपण कसं, द गिवन फिगर शो triangular in shape, broad at the base, narrow at the top level. The given figure show triangular in shape, broad at base, narrow at top. बघा आता काय सांगितले, डायग्रामवरच आपण त्याची डेफिनेशन तयार केली. पिरॅमिड म्हणजे काय, एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. कसं आहे पण ते बघा. आता द गिवन फिगर शो ट्रायंग्युलर इन शेप, ट्रायंगल आहे म्हणून ट्रायंग्युलर इन शेप घेतलं. ब्रॉड आहे, ब्रॉड म्हणजे मोठं असं. कशात आहे, बेसला आहे, ह्या बेसला, म्हणून ब्रॉड इन बेस अँड नॅरो ऍट द टॉप, आणि नॅरो आहे टॉपला, म्हणून तिला आपण काय म्हणतो, पिरॅमिड म्हणतो. म्हणजे डेफिनेशन याच्यातच लिहायचं. द गिवन फिगर शो ट्रायंग्युलर इन शेप, ब्रॉड ऍट द बेस, नॅरो ऍट द टॉप लेवल, नोन ॲज पिरॅमिड. पिरॅमिड. आता एनर्जीचं तुम्हाला तर डेफिनेशन माहितच आहे बघा. काय, कॅपॅसिटी टू डू वर्क. एनर्जी समजलं, पिरॅमिड समजलं. आता आपल्याला हेडलाईन त्याची म्हणजे जी टॉपिक आहे, जी बीट आहे, ती आपल्याला विथ डेफिनेशन समजलेलं आहे. आता आपल्याला त्याचं पुढं डिस्क्रिप्शन लिहायला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता पुढे बघा. तुम्हाला ट्रॉपिक लेवल एकदा समजून सांगतो. ट्रॉपिक लेवल काय असतं, ट्रॉपिक लेवल तिथे एक शब्द आलाय, त्याची एक डेफिनेशन इथे दिली. ईच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड ट्रॉपिक लेवल. ईच लेवल इन द फूड चेन, ईच लेवल इन द फूड चेन, each level in the food chain is called ट्रॉपिक लेवल. बघा इथे एक शब्द आला होता ट्रॉपिक लेवल. आपल्या ज्या पिरॅमिडच्या मध्ये एक ट्रॉपिक लेवल शब्द असेल, फर्स्ट ट्रॉपिक लेवल, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. तर ट्रॉपिक लेवल म्हणजे काय, ईच लेवल इन द फूड चेन. ह्या लेवलला जी फूड चेन आहे त्याला आपण काय म्हणतो, ट्रॉपिक लेवल म्हणतो. म्हणजे ती लेवल लावलेली आहे, जसं की प्रोड्युसर, हार्बिवरस, कार्निवरस, ओमनिवरस, कशाची आहे पण ती फूड चेनची आहे, तिला आपण काय म्हणतो, ट्रॉपिक लेवल असं. ठीक आहे, त्याची पण तुम्हाला व्याख्या समजली.
अजून एक डेफिनेशन विचारू शकतो तुम्हाला, एनर्जी पिरामिड म्हणजे काय? एनर्जी पिरामिड, आपण फक्त आता पिरामिड बघितलं होतं. काय बघितलं होतं? पिरामिड म्हणजे काय? डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. ट्रँग्युलर इन शेप आहे, बेसला ब्रॉड आहे आणि टॉपला नॅरो आहे, त्याला आपण काय म्हणतो? पिरामिड असं म्हणतो. द गिवन फिगर शो ट्रँग्युलर इन शेप ब्रॉड ऍट द बेस अँड टॉप ऍट द नॅरो, त्याला आपण पिरामिड म्हणतो. पण आता एनर्जी पिरामिड म्हणजे काय? बघा, एनर्जी शब्द आलाय म्हणजे काय असणार आहे? एनर्जीचं ट्रान्सफर होणार आहे कुठून? एका ऑर्गॅनिझम कडून दुसऱ्या ऑर्गॅनिझमला, त्याला आपण काय म्हणतो? पण ते कशामार्फत होणार आहे? ट्रॉपिक लेवल मार्फत, सिरीज ऑफ ट्रॉपिक लेवल, म्हणजे जसं की फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, त्याला आपण काय म्हणतो? एनर्जी पिरामिड. आता त्याची डेफिनेशन बघा, ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू another organism with series of trophic level as known as energy pyramid. एनर्जी पिरामिड. अगोदर आपण एनर्जी बघितलं, काय होते? कॅपॅसिटी टू डू वर्क. मग त्याच्यानंतर आपण पिरामिड बघितलं. पिरामिड काय? इट इज अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ब्रॉड ऍट द बेस, नॅरो ऍट द टॉप लेवल, त्याला आपण काय म्हणतो? पिरामिड असं म्हणतो. त्याच्यानंतर आता काय? एनर्जी पिरामिड. द गिवन फिगर शो ट्रँग्युलर इन शेप ब्रॉड ऍट द बेस, टॉप ऍट द नॅरो, त्याला आपण पिरामिड म्हटलं. एनर्जी पिरामिड म्हणजे काय? फक्त याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर होते, एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अनदर ऑर्गॅनिझम विथ सिरीज ऑफ ट्रॉपिक लेवल. सिरीज म्हणजे काय? जसं की 1 2 3 4, तसं सिरीज 1 2 3 4 असं सिरीज ऑफ लेवल, त्याला आपण काय म्हणतो? एनर्जी पिरामिड. म्हणजे एनर्जी फक्त सिरीज नुसार ट्रान्सफर होते एका ऑर्गॅनिझम कडून दुसऱ्या ऑर्गॅनिझम, सिंपल, त्याला आपण एनर्जी पिरामिड म्हणतो. ठीक आहे. आता डिस्क्रिप्शन कसं लिहायचं एनर्जी पिरामिडचं? डेफिनेशन, पिरामिड, एनर्जी पिरामिड, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. आता त्याचं पुढे डिस्क्रिप्शन बघा. जर डेफिनेशन बघून घ्या. तुम्ही ह्याला नाव पण देऊ शकता. इथं टॉप लेवल, ह्याला बेस, ह्याला मिड लेवल द्या. आता बघा, स्टेप वाईज आपण घेऊ. फर्स्ट ट्रॉपिक लेवल किंवा इथे फर्स्ट ट्रॉपिक लेवल द्या. त्याच्यामध्ये काय आहे आता इथे डिस्क्रिप्शन मध्ये बघा, ऑल प्रोड्युसर आहेत. या ठिकाणी काय आहेत? फर्स्ट ट्रॉपिक लेवलला इथं ऑल प्रोड्युसर आहेत. प्रोड्युसर कोण असतात? हर्बिव्हरस, जे स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात, त्याला आपण काय म्हणतो? हर्बिव्हरस म्हणतो. त्यालाच आपण ऑटोट्रॉफ असं सुद्धा म्हणतो. मग ह्याच्यामध्ये काय आहे? ऑल प्रोड्युसर आहेत. इथे काय आहे? ऑल प्रोड्युसर प्रेझेंट इन फर्स्ट ट्रॉपिक लेवल. ते कसे असतात? सर्व ग्रीन इन कलर असतात. त्यांच्यामध्ये ग्रीन पिगमेंट असतं, ग्रीन कलर असतो. त्याच्यामुळे ते काय करतात? फोटोसिंथेसिस प्रोसेस कंप्लीट करत असतात. आता दुसरंच बघा, सेकंड ट्रॉपिक लेवलला कोण आहे? सेकंड ट्रॉपिक लेवल बघा, तिथे सगळे काय आहेत? हर्बिव्हरस आहेत. आता थर्डला कोण आहेत? थर्ड ट्रॉपिक लेवल. फक्त डायग्रामला बघायचं आणि खाली त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं. इथं कोण आहेत? कार्निव्हरस. कार्निव्हरस कोणावर डिपेंड असतात? पूर्णपणे हार्बिव्हरसवर. ठीक आहे. कार्निव्हरस म्हणजे दोज ॲनिमल डिपेंड्स अपॉन प्रोड्युसर, त्याला आपण काय म्हणतो? हेटरोट्रॉप्स म्हणतो. इथं आपण काय म्हणतो? कार्निव्हरस म्हटलं. त्याच्यामध्ये सगळे कार्निव्हरस आहेत.
आणि फोर्थ नंबरला बघा, फोर्थ ट्रॉपिक लेवल अपेक्स. अपेक्स पण म्हणा ह्याला किंवा टॉप पण म्हणलं तरी चालते, जे सोपं वाटेल ते. इथं सगळे आपले ओमनिवरस आहेत. ओमनिवरस कोण असतात? ते पण एक हेटरोट्रॉप्स असतात, पण ते पूर्ण हार्बिवरसवर किंवा कार्निवरस डिपेंड आहे. हे दोन्हीची पण ते काय करतात? फीडिंग करत असतात. म्हणजे कार्निवरस और हार्बिवरस लिहायचं. त्याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे? कार्निवरस आणि हे हार्बिवरसची ते काय करतात? फीडिंग करत असतात. त्याला आपण कंझ्युमर म्हणू शकतो. हे सगळे कंझ्युमर आहेत वरचे. हा फक्त प्रोड्युसर आहे. म्हणजे हा ऑटोट्रॉप्स, बाकी सगळे हेटरोट्रॉप्स. ऑटोट्रॉप म्हणा किंवा ऑटोट्रॉपिक म्हणा किंवा हेटरोट्रॉपिक, जे तुम्हाला इझी वाटते ते. बघा, एक 2 पॉईंट इथे तुम्ही लिहू शकता डायग्रामला बघून. आता त्याच्यानंतर थोडं अजून एक डिस्क्रिप्शन आपण घेऊया त्याचं. आता ह्याच्यामध्ये काय, ईच लेवल, आता त्याचं डिस्क्रिप्शन करतोय बघा. ईच लेवल ऑफ फूड चेन इज कन्सिडर्ड ट्रॉपिक. ईच लेवल ऑफ फूड चेन consider as a ट्रॉपिक लेवल. म्हणजे आता हा पहिला पॉईंट झाला बघा, ईच लेवल ऑफ फूड चेन. ही जी फूड चेनची लेवल आहे, त्या प्रत्येक लेवल आपण काय म्हणतो? ट्रॉपिक लेवल म्हणलं. इथे दिले 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. ठीक आहे. काही बुक मध्ये, काही नोट्स मध्ये फक्त इथं प्रोड्युसर लिहिले, बाकी फर्स्ट, सेकंड, थर्ड ट्रॉपिक, 3 ट्रॉपिक लिहिले. बुक मध्ये 4 दिलेत, आपण 4 घेतो. आता दुसरा पॉईंट बघा, स्टेप ऍट विच ऑर्गॅनिझम ऑब्टेन फूड इन द चेन. प्रत्येक ऑर्गॅनिझम काय करतो? फूड ऑब्टेन करत असतो. इच स्टेप किंवा स्टेप ऍट विच ऑर्गॅनिझम ऑब्टेन फूड. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझम काय करतो? स्वतःचं फूड शोधत असतो प्रत्येक लेवलला, म्हणून आपण लिहिलं स्टेप ऍट विच ऑर्गॅनिझम ऑब्टेन फूड. तिसरा पॉईंट बघा, अमाऊंट ऑफ एनर्जी और मॅटर अँड नंबर ऑफ कंझ्युमर ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर टू कंझ्युमर. त्याने काय म्हणले, प्रत्येक सगळ्यात जास्त एनर्जी आपल्या बेसला आहे, आणि वरती जसं जसं आपण जाचाल ग्रॅज्युअली, तसं तसं एनर्जी काय होणार आहे? कमी होणार आहे. मग एनर्जी ऑफ ऑर्गॅनिझम किंवा अमाऊंट ऑफ एनर्जी is high at base and gradually decreases to the top level किंवा अपेक्स लेवल. जसं जसं वर जाईल तसं तसं एनर्जी कमी होणार आहे, आणि जसं जसं तुम्ही खाली जाल तसं तसं एनर्जी वाढणार. म्हणून आपण लिहिलं अमाऊंट ऑफ एनर्जी इज हाय ऍट बेस अँड ग्रॅज्युअली डिक्रीजेस टू द टॉप लेवल. ठीक आहे. आणि एनर्जी पिरामिड टॉप लेवल टू द बेस लेवल एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीजेस. जसं सांगितलं त्याप्रमाणे, जसं टॉप लेवल पासून तुम्ही बेस लेवलला, तसं एनर्जी हळूहळू वाढत जाणार आहे, आणि बेस पासून जसं जसं वर जाणार तसं एनर्जी आपली कमी होणार. असा हा पॉईंट बद्दल पूर्ण डिस्क्रिप्शन आहे, एनर्जी पिरामिड. त्याच्या अगोदर आपण बघितलं आहे फूड वेब, फूड चेन, त्यांचं पूर्ण डिस्क्रिप्शन, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, हे सगळं विथ डेफिनेशन आपण बघितलेलं आहे. आणि याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सायकल आहेत काय, 3 सायकल आपल्याला रीड करायचे आहेत, त्याचं पण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. त्यालाच बायोजिओकेमिकल सायकल असं पण म्हणतो. कार्बन सायकल आहे, त्याच्यानंतर दिले एक कार्बन सायकल आहे, त्याच्यानंतर एक सेडिमेंटरी सायकल म्हणून आहे, गॅसेस सायकल आहे. अशा 3 सायकल आपल्याला, किंवा त्याला ऑक्सिजन सायकल आपण म्हणतो गॅसेसला. कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकल, अशा 3 सायकल आहेत. आपण स्टेप बाय स्टेप विथ डेफिनेशन, इझी, जेवढं इझी होईल तेवढं इझी वर्ड्स मध्ये आपण तुम्हाला पूर्णपणे समजून सांगणार आहोत. बघा, ज्या काही क्युरीज असतील, काय अडचणी असतील, कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला त्याचं सोल्युशन दिलं जाईल. बाकीचं नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.